अशासाठी की आपण प्रभूला शोधावे, प्रभूच्या मार्गात चालावे. त्याने परराष्ट्राने सुद्धा आपल्या नावाकरता निवडून घेतले आणि त्याला भेट सुद्धा दिलेली आहे. प्रभू आपल्या नावाकरता अनेका निवडत आहे आणि प्रभू आपलं स्वतःचं नाव त्यांना मात्र देते. म्हणजे प्रभूने त्याचे नाव आपल्या प्रत्येकाला मात्र दिलेले आहे. प्रभूच्या नावाने आपण अभिमान बाळगतील. एशा 65:16 वचना, तुम्ही आपला धन्य बनवतील सत्य देवाच्या नावाने. तुम्ही सत्य देवाच्या नावाने शपथ वागतील आणि स्वतःला धन्य बनवतील.
मग जसं की एक मुलगा मग त्याच्या बापाचं नाव आणि आडनाव, जसं की पूर्वी त्यांच्या मुलांची नावे मात्र होती जी त्यांच्या गावाला, देशाला, नगराला, प्रांताला दिली होती, तीच आडनाव त्यांची बनली गेली. आणि अशा प्रकारे देशामध्ये अनेक प्रकारची आडनावे बनली गेली. पण ही सर्व नावे जी मानवाला मिळाली ती सुरुवातीला पित्यावरून मिळाल्या. स्वर्गाकडून, परमेश्वर पित्याकडून प्रत्येक वंशजांना नावे मिळालेली आहेत. कोणाकडून मिळाल्या? परमेश्वराकडून ही नावे मिळालेली आहेत. आणि पित्याचं नाव आपल्या प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण परमेश्वराची सर्वजण मुलं आहोत. आपण देवाची संतती, देवाची लेकरं आहोत. आपण सर्व एकच सर्व आहोत आणि आपल्यावर परमेश्वर प्रीती करतो. म्हणून प्रमाणे मी तुम्हाला माझं नाव दिलेलं आहे. देवाचं नाव आपल्या प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. मग जर आपण देवाचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार, पापापासून, वाईटापासून दूर राहणार, सत्कृत्य करणार, गरिबांना मदत करणार, चांगली कामं करणार, तर परमेश्वर आपल्याला विपुल प्रमाणात आशीर्वाद द्यायला सुरुवात करणार. कारण परमेश्वराने त्याचे नाव दिले. नाव हे फार महत्त्वाचं आहे. जसं की बघा, जेव्हा एक बाळ जन्माला येते ताबडतोब त्या मुलाचे नाव नोंदणी केली जाते आणि त्या बाळाला एक नाव दिलं जाते. किंवा मात्र 8 दिवसाने, 12 दिवसाने, कोण महिन्याने, कोण 2 महिन्याने त्या बाळाचं नाव ठेवतात. नाव ही ओळख आहे. आणि म्हणून मात्र एक बाळ जन्माला आल्यानंतर 8-10 दिवस किंवा महिना 2 महिन्याने तरी त्या बाळाला एक नाव दिलं जाते आणि मग त्या नावाने त्याला ओळखण्यात येते. नाव महत्त्वाचं आहे. बघा, पूर्वी नावाला काय किंमत होती? यशाया 4:1. बघा, वचन सांगते की पुढे पुरुषांच्या जीवनात संकट येतील, म्हणजे की पुरुष जास्त मरतील, त्यामुळे स्त्रिया जास्त राहतील पुरुष अधिक मेल्याने. त्यामुळे 7 स्त्रिया एका पुरुषाला धरून म्हणतील, आम्ही आमचे अन्न खाऊ, आम्ही आमचे वस्त्र नेसू, फक्त तुझं नाव आम्हाला दे. स्त्रिया पुरुषाला म्हणतील, फक्त तुझं नाव आम्हाला दे. कारण पुरुष मरतील आणि स्त्रिया अधिक राहतील. त्यामुळे स्त्रिया पुरुषाला म्हणतील, फक्त तुझं नाव दे, आम्ही आमचं अन्न खाऊ, आम्ही आमचे वस्त्र नेसू, आम्हाला तुझ्याकडून काही नको, फक्त नाव पाहिजे. कारण पतीच्या नावाने स्त्रीला ओळखलं जाईल म्हणून. तर या ठिकाणी बायबल आपल्याला म्हणत आहे, त्याच्याहून श्रेष्ठ नाव प्रभू येशूचं आपल्याला मिळत आहे, जे सर्वात उत्तम आहे. पतीपेक्षा किंवा जगातल्या मानवापेक्षा सर्वात उत्तम नाव आहे येशू हे नाव. ज्या नावाने आपली ओळख पटली जाणार, ज्या नावाने आपल्याला ओळखण्यात येणार, हे येशू हे नाव. जसं की बघा, बायबल सांगते की मात्र प्रेषित 11:26 प्रेषितांना अंकुनिकास ख्रिस्ती नाव प्रथम पहिल्यांदा मिळाले. प्रेषित कार्य करत होते, देवाची सेवा करत होते आणि नाव लोकांनी त्यांना नाव दिलं ख्रिस्ती नाव, की ख्रिस्ताचे लोक ख्रिस्ताची मुलं आहेत म्हणून नाव मिळालं चांगलं. तेव्हा सांगितलं का अमुकाचा मुलगा तमुकाचा मुलगा नाही ना. कोणाचं नाव त्याला डायरेक्ट मिळालं? येशूचं नाव. आपण प्रभूमध्ये राहणार, प्रभूमध्ये जीवन जगणार, तर आपोआप आपल्याला येशूचं नाव मिळेल. कोणत्या माणसाच्या नावाची पण गरज लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते या प्रेषितांना, शिष्यांना प्रभूचे नाव मिळाले. आपण प्रभूमध्ये वाढणार, प्रभूमध्ये जीवन जगणार, येशूचे नाव आपल्याला जोडले जाणार. प्रभूचे लोक आपण बना. प्रभू स्वतः म्हणतो, मी माझे नाव तुम्हाला दिलेले. प्रभूने त्याचे नाव आपल्या प्रत्येकांना प्रगट केलेले आहे. जे उत्तम, जे श्रेष्ठ नाव ते आपल्याला मिळाले. म्हणून यशाया 43:7 प्रभू म्हणतो, जा दक्षिणा, मी दक्षिणा मन देऊन टाक, उत्तरेला मन अडकाव करू नको. माझे पुत्र माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या, ज्यास मी माझे नाव ठेविले, ज्यास मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले, त्यांना घेऊन या. माझे पुत्र कन्या, माझ्या लोकांना घेऊन या, ज्यांना मी माझे नाव ठेवले आहे, त्यांना घेऊन या. ना पूर्व, ना दक्षिण, उत्तर दिशा, कोणती दिशा तुम्हाला बांधू शकत नाही, अटकाव करू शकणार नाही, कारण माझं नाव आहे तुम्हाला. ज्या व्यक्तीला प्रभूचं नाव मिळालेलं आहे त्याला एक दिशा सुद्धा बांधू शकत नाही. पृथ्वीला कोणी अटकाव करू शकणार नाही. परमेश्वरामध्ये तो आझाद आहे, कारण त्याला येशूचं नाव मिळालेलं आहे. म्हणून प्रभू म्हणतो, ज्यास माझे नाव ठेवले, मी उत्तरेला म्हणून देऊन टाक, दक्षिणेला म्हणून अडकाव पण करू नको. माझ्या मुलाला घेऊन या, कारण त्याला माझं नाव दिले. जिथे प्रभूचं नाव आहे तिथे सामर्थ्य आहे. म्हणून बघा, आपल्या केंद्रामध्ये मुलाबाला जन्माला आले की आपण त्यांना धार्मिक बायबलची नावं देतो का? प्रभूची नावं, धार्मिक नावं देण्याचा प्रयत्न करतो. कारण ही प्रभूची नावं आहे, तिथे सामर्थ्य आहे त्या नावात. त्या नावात शक्ती आहे.
म्हणून आपल्या हाताने लिहून ठेवी परमेश्वर मी परमेश्वराचा आहे म्हणून. वचन काय सांगते बघा इर्मया पुस्तकात 15:16. इर्मया म्हणतो तुझे नाव घेऊन मी आपणाला तुझा मनवितो. काय म्हणतो इर्मया संदेष्टा? तुझं नाव घेऊन मी मला आपणाला तुझं मनवितो. मी तुझा आहे प्रभू. मी तुझं नाव घेऊन मला स्वतःला तुझं करतो. काय आपण म्हणतो का प्रभूचं नाव घेऊन आपण स्वतःला प्रभूचं बनवलंय का? मी प्रभूचा आहे म्हणून. मी प्रभूची व्यक्ती, प्रभूचा मुलगा, प्रभूची मुलगी आहे म्हणून. आम्ही प्रभूचे लोक आहोत म्हणून. इर्मया संदेष्ट म्हणतो प्रभू तुझं नाव घेऊन मी आपणाला तुझा मनवितो. प्रभू मी तुमचा आहे म्हणून. हालेलुया हालेलुया. म्हणून प्रभूचं नाव आपल्याला मिळालेलं आहे. प्रभूचं नाव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जे उत्तम जे श्रेष्ठ नाव आहे, ज्या नावामध्ये ताकद आहे, ज्या नावामध्ये सामर्थ्य आहे, असं नाव आपल्याला देण्यात आलेलं आहे. म्हणून पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 4:14-16 वचन सांगते की प्रभूच्या नावाकरिता आपली निंदा आपला छळ होईल तरी बायबल सांगते तुम्ही धन्य. ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हामध्ये येऊन राहिला आहे. ख्रिस्तीय नात्याने कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. काय सांगते वचन? वचन सांगते की मात्र ख्रिस्ताच्या नावामुळे आपली निंदा होत असली तरी आपण धन्य आहोत. गौरवाचा सन्मानाचा आत्मा आपल्यावर येऊन राहिलेला आहे. या नावामुळे उलट आपली स्तुती होईल. आणि ख्रिस्ती नावामुळे जर आपला छळ होते, निंदा होते तर वाईट वाटून घेऊ नका. बायबल सांगते दुःख वाटून घेऊ नका, आनंद करा. कारण वचन सांगते की मात्र त्या नावामुळे तुम्ही देवाचे गौरव करावे. लाज वाटून घेऊ नये, उलट अभिमान वाटला पाहिजे की येशू या नावाकरता आमची निंदा होते. सर्वात महान नावाकरता आम्हाला असं नाव मिळाले जे उत्तम श्रेष्ठ महान नाव आहे. कारण याच नावाने आपण स्वर्गात जाणार आहोत. हेच नाव स्वर्गात नेणार आहे, येशू हे नाव. हालेलुया. ज्या नावात सामर्थ्य आहे, ज्या नावात सर्व बंधने तुटतात, अडथळे नाहीसे होतात, निराशा निघून जातात, ते नाव आहे प्रभू येशू हे नाव. या नावातच आपल्याला अनुग्रह मिळणार, आशीर्वाद मिळणार आणि आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार. म्हणून हे नाव आपल्या प्रत्येकाला देण्यात आलेलं आहे. जे सामर्थ्यवान नाव आहे, शक्तिशाली नाव आहे, प्रभू येशू हे नाव आहे, जे आपल्या प्रत्येकाला मिळालेलं आहे. या नावाचा आपल्याला अभिमान बाळगायचा आहे. या नावाचा आपल्याला आदर सन्मान करायचा आहे. आपल्या प्रत्येकाकडे ही प्रभू येशू हे नाव आहे. आपण प्रभूचे लोक आहोत. आपण प्रभूच्या वंशातले, घराण्यातले, कुटुंबातले लोक आहोत. आपण प्रभूचा परिवार, प्रभूचं कुटुंब आपण आहोत. प्रभूचं घराणं आपण आहोत. आपला आडनाव सरनेम सर्व प्रभूचे, सर्व काही प्रभू येशूचे. म्हणून प्रभूला आपल्या जीवनात उत्तम